नमस्कार. चला, आज इंग्रजी भाषेच्या एका एकदम महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. तो भाग आहे नाऊन म्हणजेच नाम. खरं तर कुठलंही वाक्य नामाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तर मग सुरुवात करूया का? एक साधा प्रश्न विचारूया. प्रत्येक वाक्याला ना एक केंद्रबिंदू असतो. म्हणजे ते वाक्य नक्की कशाबद्दल आहे हे सांगणारी एक गोष्ट. कधी विचार केलाय का, ती गोष्ट म्हणजे नेमकं काय? तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी नाम म्हणजे काय ते समजून घेऊ. मग त्याचे 5 मुख्य प्रकार पाहू. त्यानंतर गणनीय आणि अगणनीय नामांमध्ये काय फरक आहे ते बघू. आणि शेवटी हे सगळं एकत्र करून थोडा सराव करूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे नाम म्हणजे नक्की आहे तरी काय? एकदम सोप्पं करून सांगतो. नाम म्हणजे काय तर जगातल्या कुठल्याही गोष्टीला दिलेलं नाव. व्यक्ती, जागा, प्राणी, वस्तू किंवा अगदी एखादी कल्पना, या सगळ्यांच्या नावालाच नाम म्हणतात. बस इतकं साधं आहे. नाम इज इक्वल टू नाव. आणि हो, नाम म्हणजे फक्त आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी नाहीत हां. यात व्यक्ती येतात, जसं की शिक्षक, रोहन, आई. जागा येतात, जसं मुंबई, शाळा. वस्तू आणि प्राणी तर आहेतच, जसं टेबल, कुत्रा. पण या पलीकडे जाऊन प्रेम, आनंद, सत्य यांसारख्या कल्पना आणि भावना ज्यांना आपण फक्त अनुभवू शकतो, त्यांची नावंसुद्धा नामच असतात. ओके, आता येतोय खरा इंटरेस्टिंग भाग. नामाचे 5 मुख्य प्रकार आहेत. आणि हे समजले की नामाची सगळी संकल्पना एकदम क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात पहिला प्रकार आहे प्रॉपर नाव, ज्याला आपण मराठीत विशेष नाम म्हणतो. नावाप्रमाणेच हे एकदम विशेष असतं. म्हणजे एखाद्या व्यक्ती, ठिकाण किंवा गोष्टीचं स्वतःचं खास नाव. आणि ह्याच्याबद्दल एक सगळ्यात महत्वाचा नियम, तो म्हणजे प्रॉपर नाऊन वाक्यात कुठेही येवो, सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी, त्याचं पहिलं अक्षर नेहमीच कॅपिटल असतं. जसं बघा, ह्या वाक्यात इंडियामधला आय कॅपिटल आहे. आता प्रॉपर नाऊनच्या अगदी उलट, ते म्हणजे कॉमन नाऊन किंवा सामान्य नाम. हे काही कोणा एकाचं खास नाव नाही, तर एका पूर्ण ग्रुपला किंवा वर्गाला दिलेलं एक कॉमन म्हणजे सामान्य नाव आहे. उदाहरण बघूया. द डॉग इज चेझिंग कार. आता इथे डॉग म्हणजे कुठलाही कुत्रा असू शकतो आणि कार म्हणजे कुठलीही गाडी, बरोबर? कोणती तरी विशिष्ट नाही. म्हणूनच हे आहेत कॉमन नाउन्स. आणि म्हणूनच वाक्याच्या मध्ये आल्यावर आपण त्यांना कॅपिटल लेटर वापरत नाही. हे बघा, इथे हा फरक अगदी डोळ्यांसमोर येतो. रोहन म्हटलं की एका विशिष्ट मुलाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ते झालं प्रॉपर नाऊन. पण मुलगा किंवा बॉय म्हटलं की जगातला कुठलाही मुलगा असू शकतो. हे आहे कॉमन नाऊन. मुंबई आणि सिटीचेही तसंच आहे. पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाऊन, म्हणजेच समूहवाचक नाम. नावावरूनच कळते नाही का, जेव्हा आपण एका पूर्ण ग्रुपला किंवा समूहाला एकच एक नाव देतो, तेव्हा ते होतं कलेक्टिव्ह नाऊन. हे किती मस्त आहे बघा. एका शब्दात अख्खा ग्रुप सामावला जातो. जसं अनेक खेळाडू मिळून बनते एक टीम, किंवा अनेक सैनिक मिळून बनते एक आर्मी. अनेक गुरं एकत्र असली की त्याला हर्ड म्हणतात, आणि अनेक काठ्या एकत्र केल्या की होतो बंडल. चौथा प्रकार आहे मटेरियल नाऊन, म्हणजे पदार्थवाचक नाम. सोपं आहे. ज्या मूळ पदार्थापासून किंवा मटेरियलपासून दुसरी कोणतीही वस्तू बनते, त्या पदार्थाच्या नावाला मटेरियल नाऊन म्हणतात. जसं की ही अंगठी सोन्याची बनलेली आहे, तर इथलं सोनं किंवा गोल्ड झालं मटेरियल नाऊन. तसंच पाणी, कापूस, लोखंड, दूध हे सगळे मूळ पदार्थ आहेत, म्हणून ही सगळी मटेरियल नाउन्स आहेत. आणि आता शेवटचा 5वा प्रकार, आणि हा खूपच इंटरेस्टिंग आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे भाववाचक नाम. ही अशा गोष्टींची नावं आहेत ज्यांना आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, फक्त आणि फक्त अनुभवू शकतो. आपल्या कल्पना, आपल्या भावना. जसं की प्रामाणिकपणा किंवा ऑनेस्टी. आपण प्रामाणिक व्यक्तीला बघू शकतो, पण प्रामाणिकपणा या गुणाला नाही, बरोबर? तसंच आहे प्रेम, स्वातंत्र्य, आनंद, या सगळ्या गोष्टी आपण फक्त अनुभवतो. ओके, तर नामाचे 5 मुख्य प्रकार आपण पाहिले. आता नामांकडे बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन आहे. चला तोही समजून घेऊया. हे तर नावावरूनच कळतंय. काउंटेबल नाउन्स म्हणजे अशी नामं जी आपण मोजू शकतो. 1, 2, 3 असं. जसं की 3 पुस्तकं किंवा 2 मुली. आणि अनकाउंटेबल म्हणजे
बरोबर, जी मोजता येत नाहीत. जसं की पाणी, हवा, साखर. आपण एक पाणी, दोन पाणी असं नाही ना म्हणत? चला, आतापर्यंत जे काही शिकलोय ते सगळं एकत्र आणून बघूया. एक छोटासा सराव करूया म्हणजे सगळं डोक्यात एकदम फिट बसेल. तर ही आहे आपली क्विक रिकॅप. प्रॉपर नाऊन म्हणजे स्पेसिफिक नाऊन, कॉमन नाऊन म्हणजे जनरल नाव, कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुपचं नाव, मटेरियल म्हणजे पदार्थाचं नाव आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या भावना किंवा कल्पनांचं नाव. सोपं आहे नाही का? चला, तर आता हे वाक्य बघूया. रोहन, द लीडर ऑफ द टीम, शोड ग्रेट करेज. आता यात कोणकोणते नाउन्स लपलेत ते शोधूया. बघितलंत, एका छोट्याशा वाक्यात नामांचे किती वेगवेगळे प्रकार आहेत. रोहन हे एका व्यक्तीचं खास नाव आहे, म्हणून ते झालं प्रॉपर नाउन. लीडर हे एक पद आहे, कोणीही असू शकतं, म्हणून ते कॉमन नाउन. टीम म्हणजे लोकांचा एक ग्रुप, कलेक्टिव्ह नाउन. आणि करेज म्हणजे धैर्य, ही एक भावना आहे, एक गुण आहे, ज्याला आपण फक्त अनुभवू शकतो, म्हणून ते झालं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कमाल आहे ना? तर मग आता ही संकल्पना घेऊन आपल्या आजूबाजूच्या जगात बघा. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भावना, या सगळ्यांना एक नाव आहे. आता ही नावं ओळखायला सुरुवात करा. भाषेचा हा पाया एकदा पक्का झाला की पुढचा प्रवास अजूनच सोपा आणि मजेशीर होईल.